नमस्कार, मी हरिश्चंद्र चाळके. आज माझा मित्र मोहन आंबेकर याचा वाढदिवस म्हणून आलो आहे इथे. आज समोर त्याचा लावलेला आहे तो त्याच्या पक्षीचा लोकांनी हा बॅनर लावलेला आहे, त्यांचे वार्डाध्यक्ष जिगू सिंग यांनी. आणि हा हॉल जिथे आहे कार्यक्रम, हॉलमध्ये एंट्री केल्यावरती समोर तुम्हाला असं सजलेले मिळेल. मोहन आंबेकरच्या वाढदिवसासाठी रांगोळी काढलेली आहे छान अशी. गणपती बाप्पा आहे, स्वागतासाठी मॅडम आहेत आमच्या. आणि आपण हॉलवर जातोय, चला जाऊया. संत गाडगे महाराज हायस्कूलचा हा सभागृह आहे. आणि ह्या सभागृहामध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला हे छानसा असा सभागृह आहे. हे आमचे रोहित भाई, आमचे सर्व करता इथले आमचे डेकोरेटर, आमच्यासाठी जेवणाची व्यवस्था करणारे आणि आमचे खास मित्र सचिन सर आलेले आहेत इथे. नमस्कार. हा सभागृह सजलेला आहे. मोहन आंबेकरचा मित्रपरिवार आज त्याचा बड्डे साजरा करतो आहे. स्वतः संजय शिरसाट आहेत इथे. नमस्कार. परब आहेत इथे. आणि हा सगळा मित्रपरिवार, मोहन आंबेकरचा मित्रपरिवार यांनी ही सजवलेला हा छानसा असा स्टेज आहे. वयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सुरुवात आणि हा मोहन आंबेकरसाठी केलेली तयारी आणि हा त्याचा संपूर्ण मित्रपरिवार इथे, जे गेल्या 4-5 दिवस झटत आहेत हिरेहिरी जातीने आणि हो. आणि हा त्यांचा मित्र संजय पण आलेला आहे, काम करतो आहे. थोड्याच वेळानंतर मोहन आंबेकर येतील इथे आमचे मित्र. तयारी चालू आहे इथे. आमचे रोहित दादा जातीने लक्ष देतात आपल्या मित्राच्या वाढदिवसाला, त्याबद्दल धन्यवाद रोहित. आणि ह्या मित्रपरिवार. अशोक, काय तयारी चालली आज? कसं काय आज मित्राचा वाढदिवस साजरा करताय? आज माझ्या परममित्र मोहन आंबेकर यांचा 50वा वाढदिवसानिमित्त आम्ही एकत्र जमलेलो आहोत. सर्वांनी खूप मेहनत केलेली आहे. तुमच्या समोर आहे सारी मेहनत, तुम्ही बघू शकता. ते स्टेज सजवण्यापासून थाळी त्यांचं पूर्ण नियोजन मित्रमंडळाने केलेलं आहे. हे सर्व मित्र 4 वाजल्यापासून ते उपलब्ध आहेत. त्यामुळे सगळ्यांचं मी तुम्ही अशा सगळ्यांनी तुमच्याकडे भजीपाव आणि वडापाववरती दिवस काढलेला आहे. जगदीश साहेब, शुभेच्छा 2 शब्दात. सर्वप्रथम मी आता मित्र म्हणण्यापेक्षा एक बंधू, एक लहान बंधू म्हणून आमचं एक नातं आहे. आणि दोघांनी गेली 20-22 वर्ष झाला आम्ही एकत्र काम करत आहोत. पण कसलाही दुजाभाव न ठेवता आम्ही लोकांनी एकमेकांची सहाय्यता केलेली आहे. राजकीय प्रसंग वेगळे असतील, पण आज मित्र या नात्याने हा जो दिवस आला आहे 50वा वाढदिवस साजरा करण्याचा, मला खूप याचं भाग्य वाटतं की मी अशा माझ्या मित्राला 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहे. धन्यवाद सर. हा दादा पण आलेला आहे बड्डेला. दादा, 2 शब्दामध्ये शुभेच्छा मोहनला. मोहन 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उदंड आयुष्याला मग ईश्वराची प्रार्थना. आणि मोहनबद्दल काय बोलशील 2 शब्द? त्याचा भाव मिळाला आम्हाला, आमच्यासाठी खूप गौरवाची गोष्ट आहे. थँक्यू दादा. किशोर वटकर. किशोर. नमस्कार मित्रांनो, मी हरिश्चंद्र चाळके. आज माझा मित्र मोहन आंबेकर याचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस आहे आणि त्यासाठी ही काय तयारी केलेली आहे. आणि ह्या तयारीचा साक्षीदार आणि एक मित्र म्हणून मी इथे आलेलो आहे. माझ्या वतीने माझा मित्र मोहन आंबेकर याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ईश्वर मोहनला चांगलं आरोग्य, उत्कर्ष आणि त्यांनी पाहिलेली स्वप्न पुरे हो हे आशीर्वाद देऊ. चला पुढे भेटूया आपण. मोहन आंबेकर यांचे मित्र गावडे साहेब आमचे आणि परब साहेब आहेत. 2 शब्दात गावडे साहेब, शुभेच्छा. मोहनजी आंबेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांचे जे कार्य आहे ते निस्वार्थ आणि एकमंजिल्याने काम करण्याचं आहे. ते त्यांनी सतत करत राहावं आणि त्यांना येणाऱ्या भविष्यकाळात उदंड आयुष्य, निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद गावडे साहेब. मोहन साहेबांचे इथे मित्र सगळे आलेत ऑफिसचे. सर, मोहनबद्दल 2 शब्दात वाढदिवसाच्या शुभेच्छा. मोहन आंबेकर यांच्या वाढदिवसांची हार्दिक शुभेच्छा. मोहन आंबेकर, बी अ लाईफ, बी इन गुड and see that you live for many more years, and I love you to come and I am part of your birthday celebration. Wish you all the best in your life and I am happy to be here in your presence. धन्यवाद सत्यनारायण सर, खूप छान शब्दात दिले. तुम्ही सर 2 शब्दात. मोहन आंबेकर यांना जीवेत श्रद्धाशतम.
51 वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. एक सच्चा कार्यकर्ता आहे आणि माझा खास मित्र आहे. वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा मनापासून. कंपनीमधल्या मित्रांनी दिलेल्या शुभेच्छा या तुम्ही पण 2 शब्दात देता का? आज ही आंबेकर साहेबांनी जी अर्धशतकीय वाटचाल केली त्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या पुढील भावी राजकीय वाटचालीसाठी सामाजिक कार्यासाठी त्यांना संपूर्ण सांडू कंपनीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. हे मोहन आंबेकर सरांचे सांडू कंपनीचे मित्र आले होते आणि त्यांनी त्यांच्या बोलक्या शब्दात भावना व्यक्त केल्या, त्याबद्दल धन्यवाद. मिसेस मोहन आंबेकरांच्या वतीने त्यांचा परिवार इथे आलेला आहे. बाबा ना, 2 शब्दात तुम्ही काय बोलाल जावयाबद्दल? जावयाबद्दल काय म्हणतात, आमचे जावया खूप छान आहे, मुलासारखेच आहेत आम्हाला, छानच आहेत एकदम. 50व्या वर्षात पदार्पण करतो जावई, खूप अभिमान त्याचे त्यांच्या, कर्तृत्व बघून कसं वाटते तुम्हाला? खूपच छान वाटतं. तुला बेटा काय सांगते तू भाऊजी जिजाजीबद्दल? मन मिळालं. तुम्ही साडू ना, काय बोलता तुमच्या साडूबद्दल 2 शब्दात? पहिल्यांदा त्यांना 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचाल त्यांना धन्यवाद. हे आमच्या वहिनींच्या बाजूचे कुटुंब इथे आलेलं आहे, आई बाबा बहीण आणि त्यांचा परिवार. धन्यवाद. मोहन काकांसाठी वेदांती आता 2 शब्दात. थँक्यू वेदांती. मोहनचा मित्रपरिवार जातीने मोहनच्या या शुभ दिवशी मदत करताना. इथे पप्पू आहे, इथे परत पप्पू आहे, नाना आहे, इथे मित्र आहे, समोर पण पप्पू आहे आणि तिकडे एक पप्पू आहे. गेटवर या ताई स्वागत करण्यासाठी चाफ्याची फुलं आणि पेढे घेऊन उभ्या आहेत तिथे. मनाली दिदी आणि साक्षी तिथे आल्या आहेत मोहन काकाला हॅपी बर्थडे करण्यासाठी. मोहनच्या कुटुंबातील लोकसुद्धा येत आहेत, त्याचा मित्रपरिवार येत आहेत. मित्रपरिवार आला आहे मोहनचा, कॉलेजच्या विश्वामधला. स्वागत आहे तुमचं. या तुझा मुलगा. हां अरे प्रसाद भाई, ये तो मिलते रहते दोनों, 24 साल हो गए. सर मोहन सर अजून येत आहेत, आता आले नाही. त्यांच्या गैरहजेरीमध्ये जो मित्र चांगल्या गोष्टी बोलतो तोच खरा मित्र. तुम्ही काय म्हणाल मोहन सरांबद्दल? काय आहे मोहन सरांचं महत्त्व तुमच्या आयुष्यात? आमच्या आयुष्यात म्हणजे माझा तो लहानपणापासूनचा मित्र आहे आणि आम्ही खूप एकत्र एवढ्याच गोष्टी भरपूर म्हणजे त्याच्या काही गोष्टी असेल, माझ्या काही गोष्टी असेल, आम्ही लोकांनी एकदम लहानपणापासून शेअर केलं. प्रत्येक गोष्ट लहान गोष्ट हे सगळे म्हणजे ते हे घातलेले आहेत. त्यांनी बोलवलेलं नाही आहे, फक्त त्यांना एक मेसेज गेलेला आहे की आपल्या मोहनचा बर्थडे आहे, तो आपल्याला सेलिब्रेट करायचा. बस मग फक्त एक मेसेज टाकला की कोणालाही फोनची गरज लागत नाही, मेसेजची गरज नाही, बस तो येणार असेल. म्हणजे जे गमवलंय ते हे गमवलेलं नाही. न फोन करता, काहीही न बोलता बस यायचं म्हटलं की मग तो माणूस पाठी राहणारच नाही. काही काम असेल तो 100% येणार. ही मोहनने आम्हाला जिंकलं. तर मोहन इज ग्रेट. बस सर मोहन सरांसाठी 2 ओळी तुमच्याकडून मनातून येणारं कोणतंही गाणं, कसं वाटतं आज संध्याकाळी? खरोखरच आज या ठिकाणी येत असताना आज आपले मित्र मोहन आंबेकर यांचा हा 50वा वाढदिवस हा ॲक्च्युली त्यांना आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं की जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये असं काही नवीन काहीतरी घडावं अशा उद्देशाने आम्ही हा 50वा वाढदिवस साजरा करणार होतो. पण त्याला न सांगता आपण करू शकत नव्हतो, म्हणून त्यामुळे आम्ही या ठिकाणी सर्वांना बोलावून केला. खरोखर मित्र असावं तर मोहन आंबेकर सारखाच, कारण प्रत्येक आडी अडचणीला कोणत्याही सुखादुखामध्ये नेहमी पाठीशी असणारा हा मित्र म्हणजे मोहन आंबेकर. ज्यावेळेस माझ्यावरती एक संकट आलं होतं, माझी मिसेस हॉस्पिटलमध्ये असताना सर्वात प्रथम मी त्याला फोन केला होता की जेणेकरून मला त्याच्याबद्दलचे मार्गदर्शन मिळावं म्हणून. तर खूप खूप धन्यवाद. आपल्या महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये, आपल्या मराठी कल्चरमध्ये प्रत्येक संध्याकाळ, प्रत्येक शुभ कार्य देवाच्या नावाने सुरू होतं. की ते देव म्हणजे देवातला देव गणपती. तर हे गाणं सुद्धा गणरायासाठी, गजानना श्री गणराया. श्रावणी मॅम प्लीज स्टेजवर या. श्रावणी मॅम, मी आवर्जून तुमच्या आवाजाची आणि तुमच्या गाण्याची वाट पाहतोय. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या श्रावणी मॅमसाठी त्यांना बूस्ट करा. एवढं सुंदर गाणं देवाच्या नावाशिवाय
मोहन सर तुमच्यासाठी स्पेशल का आहे जरा एकदा आम्हाला पण सांगा. मोहन सर स्पेशल म्हणजे जे काम हाती घेतलेलं आहे ना, काम म्हणजे ऑफिसमध्ये असो किंवा काय, त्याला तरीच नाही ना, आणि त्या कामामध्ये तत्पर राहणं हे त्यांची एक खासियत आहे. त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये पण बरीचशी कामं केलेली आहेत आणि ते करत राहतील. त्यांच्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि म्हणून ते स्पेशल आहेत की त्यांचा एक दुसऱ्यांसाठी काम करण्याचा स्वभाव आहे, तो सर्वांना इकडे आवडतो आणि असंच त्यांनी काम केलं पाहिजे त्यांच्या राजकीय क्षेत्रामध्ये. तुमच्यासारखे मित्र असले तर ते काम करत जाणार. एकदा जोरदार टाळ्या डुओसाठी आणि त्रिमूर्तीसाठी. थँक्यू. सांडू फार्मास्युटिकलचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री शशांक सांडू साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत. इकडे बाहेर विक्रम चाळके जातीने ट्रॅफिक पाहत आहेत. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते असणारे श्री सुनीलजी देवधर सर यांचं आगमन झालेलं आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी. तर कार्यकर्ते आणि मोहन आंबेकर यांचे मित्रपरिवार त्यांचं स्वागत करताना परिवारातील लोकांना मोहन भेटत आहे. मोहन याच्या जीवनातील त्याचे गुरु असणारे सुनीलजी देवधर साहेबांचे आशीर्वाद घेताना तिथून पुढे शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये देवधर साहेबांवर गेला. कार्यक्रमाच्या ठिकाणी असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईमधील एकमेव असे मंदिर, त्या ठिकाणी मोहन आणि श्री सुनीलजी देवधर साहेबांनी जाऊन महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात दर्शन घेतेवेळी सुनील देवधर सरांबरोबरच मोहनच्या मिसेस आणि त्याची मुलगी त्याच्याबरोबर होती. त्यांनी सहकुटुंब महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांना अभिवादन केलं. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. गाडगे महाराज शाळेच्या आवारात असणाऱ्या गाडगे महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करताना मोहन आंबेकर आणि सुनीलजी देवधर साहेब पुढे त्याने महाराजांचे दर्शन घेतले आणि पुढच्या कार्यक्रमासाठी ते हॉलच्या दिशेने निघाले. अशा प्रकारे छान असे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि गाडगे महाराजांचे दर्शन घेऊन मोहन हा आपल्या वाढदिवस ज्या ठिकाणी साजरा होणार होता त्या ठिकाणी सुनीलजी देवधर सरांबरोबर पुढे निघाला. आणि मग आता हॉलकडे जाताना मोहन आणि देवधर सर हॉलच्या गेटजवळच सर्व मित्रपरिवार मोहनच्या वतीने मोहन आंबेकरचं स्वागत करताना आणि त्याच्यात वाढदिवसाला त्याला पेढा आणि चाफ्याचं फूल देऊन त्याचं स्वागत करताना मोहनचं हॉलमध्ये आगमन होताच सर्व मित्रपरिवाराने गोल्डन जुबली मित्रपरिवार, त्याच्या पक्षातील लोक आणि त्याच्या कुटुंबाच्या लोकांनी त्याचं खूप छान असं स्वागत केलं. स्वागत स्वीकारत मोहन स्टेजच्या दिशेने निघालाय. वाढदिवसाच्या ठिकाणी सर्वच पाहुणे मंडळी मित्रपरिवार उपस्थित होते आणि वातावरण अगदी प्रफुल्लित होते. मोहनच्या 50व्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराने हा 50 किलोचा केक आणला होता स्पेशली. खूप कमी लोकांच्या नशिबी असं मित्रप्रेम मिळतं की मित्राच्या वाढदिवसाला 50 किलोचा केक घेऊन येतात. त्या प्रेमाचा धनी असलेला आमचा मित्र मोहन आंबेकर आज खरंच त्याच्यासाठी त्याच्या परिवारासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. सर्वांच्या अभिवादनाचे स्वीकार करत आहे मोहन. मोहनचा वाढदिवसाचा कार्यक्रमाला मित्रपरिवाराने खूप मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली दिसत आहे. त्याचा मित्र किशोर, संजय शिरसाट, त्याचबरोबर जगदीश खारगे, तिकडे महेश पवार, संजय शिंदे, संदेश मयेकर सर्व तयारी करतायत
जातीने दिवे पेटवतायत 50 स्पेशली मित्राच्या 50व्या वाढदिवसासाठी. हात तर थरथर कापत नाही ना कोणाचा. खरंच भाग्यवान आहे आमचा मित्र, किंवा भाग्यवान आहोत आम्ही की आम्हाला आमच्या मित्राचा वाढदिवस साजरा करायची संधी मिळाली आहे. आता वहिनी आहेत त्या ओवाळणी करतायत सगळ्यात पहिले, आणि बाजूला मोहनची लेक युक्ता बसलेली आहे. आता ओवाळणी झाल्यानंतर केक कटिंगचा कार्यक्रम. विक्रम साळके जातीने, विक्रम म्हणजे दादा जातीने टोपी सरळ करतोय मोहनची. टोपीचा मान हा मान असतो, त्याच्यामध्ये जरा टोपीच्या मानाला जराही तडा गेला नाही पाहिजे. बाजूला किशोर महेश दादा, वहिनीने एकदाची हातातली सोन्याची अंगठी काढून मोहनला ऑप्शन केलेलं आहे, आणि खऱ्या अर्थाने त्याचा हा 50वा वाढदिवस सार्थकी लागला आहे. चला, कार्यक्रम सुरूच आहे. आता हळूहळू कुटुंबातील इतर बहीण, वहिनी, मावशी, काकी ज्या कोणी असतील त्या मोहन याचे औक्षण करतील आणि ओवाळणी करून त्याच्या 50व्या वाढदिवशी त्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा देतील. आता परिवारातील इतर कुटुंबात सदस्य मोहनची आरती करत आहेत वाढदिवसानिमित्त. मागील कितीतरी वर्ष मोहन बरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये त्याच्याबरोबर असणाऱ्या प्राजक्ताताईंनी त्याची ओवाळणी केलेली आहे. आता कुटुंबातील इतर लोक, मोहनच्या सासूबाई आलेल्या आहेत मोहनची ओवाळणी करण्यासाठी. त्याबरोबरच आणखीनही लोक येतील. 5 सवाशिणी मोहनचं औक्षण आणि ओवाळणी करतील, आणि पुढे मग केक कटिंगचा कार्यक्रम. ताई ओवाळते भावाला. 98 पासून सुरू झाला. 2000ला आम्ही एकत्र आलो. पहिली वेळ आमची कोणत्याही प्रकारची ओळख नव्हती. आता आपले ट्रिओ उदय सर, श्रावणी मॅम आणि राजेंद्र सर आता केक कटिंग होते इथे. केक कटिंगचा कार्यक्रम खूप उत्साहात साजरा होत आहेत. मोहन बरोबर त्याचे परिवार, मित्रपरिवार, त्याच्या कंपनीमधील त्याचे वरिष्ठ मॅनेजिंग डायरेक्टर स्वतः सांडू साहेब, मोहनचे भारतीय जनता पार्टीमधील श्रद्धास्थान असलेले श्री सुनीलजी देवधर साहेब, बरोबर अनिलजी गलगली साहेब आणि सर्व मित्रपरिवार केक कटिंग करताना या आनंदात सहभागी होतोय. खरोखर मोहनला या आनंदाच्या क्षणी त्याला शुभेच्छा. येणारं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं. खूप छान अशा वातावरणामध्ये मोहनचा वाढदिवस साजरा होत आहे. मित्रपरिवारसुद्धा अगदी उत्साही आणि प्रफुल्लित आहे. बड्डेसाठी आलेला हा मित्रपरिवार बघून मोहनला खरोखर अगदी भरून आला असेल. त्याच्या आयुष्यात मिळालेला त्याच्याबरोबरचा प्रत्येक मित्र, त्याच्या राजकारणामधील असणाऱ्या मित्र, त्याच्या सहकारी, त्याचे ज्येष्ठ नेते सर्व कार्यक्रमाला आले होते, आणि खरोखर उत्साहात त्याचा वाढदिवस साजरा होत आहे, आणि मी पण त्याचा एक साक्षीदार आहे.
मोहनने त्याच्या वाढदिवसानिमित्त गाडगे महाराज शाळेतील वसतिगृहामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शिक्षणोपयोगी वस्तूंचं वाटप केलं. श्री शशांकजी सांडूसाहेब आणि सुनीलजी देवधर साहेब यांच्या हस्ते खूप छान असा उपक्रम. मोहन त्याच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीच अशा प्रकारचे उपक्रम करत असतो, परंतु यावर्षीचा उपक्रम हा सर्वांच्या समक्ष होतो, एवढाच फरक आहे. मुलांना वस्तू देताना जो आनंद त्याला होतोय किंवा त्याच्याबरोबर असणारा आम्हाला सुद्धा खूप छान असा अनुभव होता. तो खूप छान असा कार्यक्रम झाला वसतिगृहामधील मुलांना उपयोगी वस्तू देण्याचा. मोहनच्या हस्ते हा जो कार्यक्रम होत आहे तो असाच अनेक वर्ष त्याच्या हस्ते घडत राहू या शुभेच्छा त्याला माझ्याकडून. शुभेच्छा देतील आपल्या वाणीच्या रूपात. मोहन, विशिंग यू अ व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. 50वा वर्ष झालेला आहे आणि आता खरं तुम्हाला काम करू. वी वॉन्ट टू सी यू नॉट ओनली ॲट मुंबई लेवल बट मच हायर लेवल डुईंग ऑल द व्हेरी बेस्ट. धन्यवाद सांडूकर. अरे, मोहनचा वाढदिवस आपण सगळे साजरा करतो आहोत. 2 जय जयकार झाल्याशिवाय तो पूर्ण होऊ शकत नाही, कारण मोहनच्या श्वासाबरोबर हे 2 जय जयकार असतात. बोला, भारत माता की वंदे. बरोबर बोललो ना मी? या 2 घोषणांशिवाय मोहनचं जीवन आहे का? जोरात सांगा, आहे? तुम्ही बघितलं नाही ना? हेच आहे राष्ट्रभक्ती, हिंदुत्व आणि भारतीय जनता पार्टी ज्याच्या कणाकणामध्ये, रक्ताच्या पेशींमध्ये भिनलेली आहे, असा तळागाळातला तेजस्वी कार्यकर्ता मोहन आंबेकर याला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला असं वाटत असेल की संपलं माझं भाषण, असं नाहीये. तुम्हाला 2 शब्द मोहन बद्दल मला सांगायचे आहे. आज मी राष्ट्रीय स्तरावरती भाजपचं गेले 15 वर्ष काम करतो आहे, पण ज्या वेळेला मी कुठल्याही प्रकारची जबाबदारी माझ्यावर भाजपची नव्हती, त्यावेळेला मोहननी याच परिसरामध्ये सन 2003 मध्ये हिंदुत्वावर व्याख्यान देण्यासाठी मला बोलवलं. 2003 म्हणजे आता झाली 22 वर्ष. 22 वर्षांपूर्वी जे मोहननी मला ठरवून ठेवलेलं आहे ते त्यांनी आतापर्यंत सोडलेलं नाही आणि भविष्यात तो सोडणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. कारण मोहनची तुलना गुळाच्या ढेपेशी करता येईल. मुंगळा एकदा त्याला चिकटला की इच्छा असली तरी मुंगळा त्याला सोडू शकणार नाही, कारण त्याच्यामध्ये गोडवा है. देखिए, अभी जब मैं ऊपर आया तब मुझे ये चंपक का फूल दिया, इसको मराठी में चाफा कहते हैं, लेकिन इस चंपक के बारे में कवि ने कहा है, चंपक तुझमें 3 गुण, रूप, रंग और बास, लेकिन तुझमें एक कवि के भंवर न आवे पास. या चाफ्यामध्ये 3 गुण असतात. इस चंपक में 3 गुण है. इसमें रूप है, इसमें रंग है और इसमें बास अर्थात खुशबू है. लेकिन इसमें एक कमी है, और वो कमी है इसके अंदर शहद नहीं रहता, नेक्टर नहीं रहता, मधुरता नहीं रहती, और भंवरा सिर्फ उसी फूल के पास जाता है जिसके अंदर शहद रहता है, जिसमें से वो मधु चुन सकता है. तो इस चंपक के फूल में और मोहन में जो फर्क है, मोहन हैंडसम है, रूप है, रंग है और प्यार की खुशबू है. इसके साथ मोहन के अंदर एक आत्मीयता का एक शहद है, और जो आत्मीयता आज इतने सारे लोगों को यहाँ पर खींच कर लाई है.
और मुझे बहुत दुख के साथ बताना पड़ता है कि मेरा ये कार्यकर्ता गए अनेक वर्षों से जो पार्टी में कोई पद मिलना चाहिए उस पद से उसको वंचित रखा गया है। लेकिन हम तो वंचितों के लिए ही काम करने वाले लोग हैं, तो हमें उसकी कोई चिंता नहीं है। तो बहुत सारे गाने गाए, लेकिन एक गाने की 2-4 लाइन सुनाकर मैं मेरी मोहन की शुभकामना समाप्त करता हूँ। इसके जन्मदिन पर शुभकामना देने के लिए मैं दिल्ली से आया हूँ। मेरी शारीरिक स्थिति नहीं थी, मैं 4 दिन प्रवास करके आया और दिल्ली में सोचा अभी 2 दिन रहूं, क्योंकि मैं लोकशाही अन्नाभाऊ साठे जी का बड़ा कार्यक्रम दिल्ली में करने वाला हूँ, उनके जयंती का। लेकिन इसका फोन आया और मोहन ने बताया मेरा जन्मदिन है, आपको आना ही पड़ेगा। तो मैंने कहा जब मोहन ने बुलाया है तो मुझे जाना ही पड़ेगा, और इसलिए मैं आज आया हूँ। आपने बहुत सारे गाने सुने, लेकिन मोहन के व्यक्तित्व को व्यक्त करने वाला मोहम्मद रफी का एक सुंदर गाना है। एक बंजारा गाए, जीवन के गीत सुनाए, बराबर है ना। हम सब जीने वालों को जीने की राह दिखाए। एक बंजारा गाए, अरे आज उसके पास कोई जिम्मेवारी नहीं है, लेकिन सयाना वो है जो पतझड़ में भी खिला दे गुलशन बहारों जैसा, बिना किसी पद के दायित्व का निर्वाह करने वाला। ये कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी का असली कार्यकर्ता है। और हमारे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष अभी के गृह मंत्री अमित भाई शाह जी हमेशा कहते हैं भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं को आराम करने का अधिकार नहीं है, और उस तरह से कभी भी आराम न करने वाला हमारा ये कार्यकर्ता हम सब लोगों के लिए गर्व है। मोहन, तो तुमको फिर एक बार बहुत बहुत शुभकामनाएं। मैं चाहता हूं कि वैशाली जी सामने आ जाए। वैशाली जी कहाँ है? जल्दी आइए। वैशाली मैम प्लीज स्टेज पर दिया। प्लीज वैशाली मैम साठी थोड़ी जागा बनवा प्लीज। देखिए ऐसा है कि मोहन अगर यशस्वी होता है तो वैशाली साथ देती है, इसीलिए होता है। और इसीलिए एक यशस्वी कार्यकर्ता, एक यशस्वी नेता की, एक यशस्वी धर्मपत्नी का सम्मान मैं चाहूंगा। आप गुलदस्ता लाए हैं ना, आप स्वयं आइए, क्योंकि आप भी ऐसे ही कार्यकर्ता। आइए, आप ये गुलदस्ता वैशाली जी को दीजिए। आइए, तुम्हारे सम्मान। अगर तू राजकारणात नाहीये, तुझा चेहरा दिसणार कसा असा जर वर धरलास गुलदस्ता तर? हा, आता पूर्ण छान। हार्दिक अभिनंदन। भारत माता की जय। धन्यवाद माझ्या मित्रपरिवाराकडनं। सुनीलजी काल पुण्यातून दिल्लीला गेले, दिल्लीतून आता मुंबईत आलेले आहेत। गोल्डन जुबली ग्रुप माझे सगळे बालपणीच्या मित्रांच्या वतीने शशांकजी सांडू आणि सुनीलजी देवधर हे वेळात वेळ काढून या ठिकाणी एवढ्या वेळ आलेले आहेत, त्यांचा सत्कार करण्यात येतो। खूप खूप धन्यवाद सुनीलजी आणि शशांकजी, आपण इथे या ठिकाणी एवढा वेळ दिला। विजय सांडूजी खूप खूप धन्यवाद। केक कटिंग झाल्यानंतर खूप असे पक्षातील नेते, भारतीय जनता पार्टीमधील मोहन आंबेकरचे वैयक्तिक मित्र, स्थानिक पातळीवरतील विविध पक्षाचे नेते, संजयभाई तुरडे म्हणा, मोहन ज्या पक्षाचा अध्यक्ष होता त्या पक्षातील कार्यकर्ते मोहनचे अभिवादन करण्यासाठी सर्व आले होते। विभागातील विविध मंडळाचे पदाधिकारी, मोहनच्या पक्षामधील त्याचे नेते, त्याच्या पक्षामध्ये त्याचे सहकारी, त्याच्या कुटुंबातील लोक हे कार्यक्रमासाठी हजर होते। खूप छान असा कार्यक्रम चालू होता। कार्यक्रम असंच चालू राहणार आहे। पुन्हा भेटू आपण थोड्या विश्रांतीनंतर। परिवारातील सदस्य तसेच मित्रपरिवार, कुटुंबातील सदस्य, गावातील मित्रपरिवार
सर्व मोहनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आता एक एक करून येत होते. खूप अशा आनंदीमय अशा वातावरणात मोहनचा हा 50वा वाढदिवस साजरा होत आहे. बरोबर स्टेजवरती संदेश आहे, हर्ष आहे, जो गोल्डन जुबली ग्रुप वतीने आलेले आहेत. इकडे त्याचे मित्रपरिवार विभागातील त्याचे शाळेय मित्र आहेत, त्याच्या बरोबर विभागात राहणारी लोक आहेत. मोहनचे महाविद्यालयीन मित्र रुईया कॉलेजचे सुप्रसिद्ध डायरेक्टर आहेत मंगेश सातपुते, संदेश कोळी, प्रसाद, गणेश सूर्यवंशी वेळात वेळ काढून मोहनला भेटायला आलेत शुभेच्छा देण्यासाठी. शुभेच्छा देताना रुईया कॉलेजच्या वतीने. आणि हा खूप अशा प्रफुल्लित आणि उत्साही वातावरणामध्ये चाललेला मोहनचा वाढदिवस. विनोद पारधी दिसत आहेत बरोबर. इकडे थोरात आहेत मोहनचे मित्र, तसेच इथे त्यांचे RSS मधील मित्र आहेत. तिथे सुभाष बडत्ते आहेत, महाराणा आहेत आणि इतर मित्रपरिवार आहे. विभागातील व्यापारी कुंदन शेठ त्याच्या परिवाराबरोबर मोहनला शुभेच्छा देताना, आणि बरोबरच विभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप फुडगीजी त्यांच्या मित्रपरिवाराबरोबर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी वेळात वेळ काढून आले होते. अशा प्रकारे सर्व पक्षीय लोकही मोहनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचत होते. चेतन चव्हाण साहेब, कुटुंबातील सदस्य तसेच मित्रपरिवार यांची रेलचेल चालूच होती. वाडिया इस्टेटमधील खूप सारे मित्रपरिवार वेळात वेळ काढून मोहनचा सत्कार आणि अभिवादन करत होते. आणि वाढदिवसाचा कार्यक्रम हा उत्तर असाच चालू होता. संजय शिरसाट काय सूचना देताना मोहन आंबेकर यांना गोल्डन जुबली मित्र परिवाराकडून कार्यक्रम संपता मोहनसाठी आणलेले स्पेशल गिफ्ट त्याला देताना खूप उत्साहामध्ये त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व मिळून हा खूप छान असा कार्यक्रम पार पडला. मोहनला सर्वांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वयाच्या 75च्या वाढदिवशीसुद्धा तो आम्हाला असाच बोलू सगळ्यांना, आणि आम्ही सर्वजण याच उत्साहाने येऊन
त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ ह्या ईश्वरचरणी प्रार्थना, आणि ईश्वर त्याला सुखी समृद्धी आणि त्याच्या स्वप्नाची पूर्तता हो या शुभेच्छा देऊन कार्यक्रम पुढे कंटिन्यू चालू ठेवतोय. तुम्ही असेच राहा, जाऊ नका, व्हिडिओ चालू आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पंढरपूरला यात्रेसाठी वारीला गेलेले हे सर्व मित्रपरिवार एक आठवण म्हणून छोटीशी प्रेम सर्वांना भेट देऊन मोहनच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सर्वांनी वारीच्या कार्यक्रमाला उजाळा दिलाय. चला पुन्हा आपण वाढदिवसाच्या कार्यक्रमाकडे वळूया. आणि हे सर्व जवळचे मित्रपरिवार संदीप पांचाळ, अनिल गजरे, हरिश्चंद्र चाळके, आम्ही आमच्या वतीने मोहनला शुभेच्छा देतोय. सचिन नेमन आणि त्याचा परिवार. खूप छान असा कार्यक्रम सर्व मित्रपरिवाराने कुटुंबाबरोबर येऊन आणि सर्व एकत्र कुटुंबासारखे मिळून काम केला. आणि ह्या मोहन आंबेकर जो आमचा मित्र आहे त्याचा वाढदिवस साजरा केला आणि त्याला या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या सर्वांनी अनंत अनंत अशा शुभेच्छा दिल्या आहेत. आता मोहन आंबेकर सर्वांचे आभार मानणार आहे त्याच्या शब्दात. मोहन बरोबर प्रत्येक कार्यक्रमात मोहन बरोबर असणारा मोहनचा सच्चा कार्यकर्ता निकू, मोहनचा सहकारी ज्येष्ठ नेता वीरेंद्र दुबे आणि हे मित्रपरिवार वीरेंद्र दुबे आणि दीपक गोने साहेब, आमच्या विभागातील प्रसिद्ध डॉक्टर बजानी मोहनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सर्वांचा अभिवादन आणि धन्यवाद करताना मोहन, मी माझ्या जीवनामध्ये कधीही माझा वाढदिवस साजरा केला नाही, कधी केक कापला नाही. परंतु आमचा माझा जो बाळपणीचा मित्रवर्ग आहे, जो तुम्ही बघता इथे गोल्डन ज्युबली ग्रुप, या ग्रुपने म्हणजे आमची ही पद्धत आहे ज्याची 50 वर्ष होतात त्याचा वाढदिवस आम्ही साजरा करतो. यावेळेला ही वेळ माझ्यावरती होती, 50 वर्ष माझं होतं आणि योगायोगाने वारीमध्ये निर्णय झाला की हा वाढदिवस अशा प्रकारे साजरा करायचा. त्यामुळे सर्व मित्र परिवाराने गोल्डन ज्युबली ग्रुप आणि मोहन आंबेकर मित्र परिवार, मी कोणाची नावं घेणार नाही या ठिकाणी, कारण कोणाचं नाव जर माझ्याकडे राहून गेलं तर माझं नाव ते पाप लागेल. त्यामुळे गोल्डन ज्युबली ग्रुप, मोहन आंबेकर मित्र परिवार, आमच्या संघटनेचे विविध सामाजिक संस्थेचा जो सर्व मित्रवर्ग आहे त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे, त्या मेहनतीमुळे आज इतक्या सगळे आपल्यावरती प्रेम करणारे, माझ्यावरती प्रेम करणारे, जीवनामध्ये इतके वर्ष 25 वर्षामध्ये त्यांनी मला साथ दिली, सहकार्य केले, असे सगळेजण आज या ठिकाणी आले. तुम्हाला खूप आनंद आहे. सर्व मान्यवरांचे, सर्व राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सामाजिक लेवलला तळमळीने काम करतात, ते या ठिकाणी शुभेच्छा सगळेजण आले. कुटुंबात सहित आले मित्रपरिवार, माझे नातेवाईक, माझे परिवार, सगळे शुभचिंतक, हितचिंतक, व्यापारी, बिझनेसमॅन, अनेक लोक आले. त्या सगळ्यांचं मी सगळ्यांचा आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. आपला सगळ्यांचा आशीर्वाद असाच माझ्यावरती राहू दे, असंच प्रेम राहू दे, जेणेकरून भविष्यात अजूनही चांगली विधायक, सकारात्मक, धार्मिक, सेवा कार्य, सामाजिक कार्य माझ्याकडून घडू दे आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम जे आपण माझ्यावरती व्यक्त केलेलं आहे ते निभावण्याची परमेश्वर मला ताकद ठेवले. त्याच्यामध्ये कुठेही मी कमी पडू नये अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. आणि आपण सगळेजण आला त्याबद्दल आभार व्यक्त करून धन्यवाद करतो. आणि कृपया ज्यांनी भोजन ग्रहण केलेलं नाही आहे त्यांनी माझ्यासोबत आता सगळ्यांनी स्नेह भोजन करावे अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. खूप खूप धन्यवाद.